अरे आलास, चहा घेणारस? नाही, दिवसभरात खूप चहा झाला माझा. आई अनघा ती गेली सकाळीच. 10-10:30 जाग आली तिला. तिने तिचं आवरलं आणि ती गेली. कमाल आहे, दिवसभरात फोन नाही केला तिने साधा. म्हणजे मी तिच्यासाठी जी जागा बघितली होती तिथेच गेले ना. तसं काही बोलली नाही जाताना. ती इथं का आली होती हे तू मला सांगितलं नाहीस, आणि ती कुठे जाणार आहे हे तिनं सांगितलं नाही. आई आणि खरं तर तो माझा विषयच. आई ऐकून घे. हे बघ, यात लपवण्यासारखं काहीही नाहीये. ऍक्च्युली अनघा ही हा बोल रे. अरे नाही, पण ती इथनं सकाळीच निघाली. हो, मी करतो फोन तुला नंतर. या. अनघा तिथे गेलीच नाही. गेली कुठे मग ती? आलो जरा फोन कर. काय चाललंय म्हणू? काय नाही, म्हटलं डायनिंग टेबल आवरू. शुभ्रा झोपली आहे ना? अगं हे तर तू सकाळी पण केलं होतंस ना, मग आता परत? मग काय करू बाबा, वेळच जात नाही माझा. कधी कधी वाटतं शुभ्रा इतर मुलींसारखी जर रडकी असती किंवा हट्टी असती तर बरं झालं. निदान तिच्या मागे वेळ तरी गेला असता. पण तिची भूक भागली की ती सुद्धा शहाण्यासारखी झोपी जाते. आणि मग माझ्या वेळेचं मी काय करू मला खरंच कळत नाही. आधी कसं सांभाळायला ना एक अख्खं घर होतं. कामात दुपार कशी निघून जायची अजिबात कळायचं नाही. दुपार नंतर मग त्यांच्या वाटेकडे डोळे लागून राहायचे. ते आले की मग दिवसाची रात्र कशी व्हायची कळायचं नाही. आणि आता एक फेज आहे म्हणू. सध्या तू इमोशनली अनस्टेबल आहेस. माझं तर ठरलंय, हे तुमचं एकदा घटस्फोटाचं प्रकरण मार्गी लागलं ना की मी तुझ्या मागे काहीतरी उद्योग लावून देणार आहे. तुला हवा तो हवं तसं म्हणशील तसं. शिकायचं असेल तर शिक, एखादा व्यवसाय करायचा असेल तर व्यवसाय कर. तुला हवं तसं खरंच जगाच्या नकाशावर कुठेही. आणि एकदा का शुभ्रा चालू बोलू लागली ना का मग तिच्या पायांना धरून वेळ अशी धावत सुटेल ना, कळणार सुद्धा नाही. ही वर्ष बघता बघता निघून जातील. पण आता तरी एक एक सेकंद मला वर्षासारखा वाटतं. सगळं काय नीट होणार आहे म्हणून. मी आहे ना, तुझा बाबा आहे ना, तुझ्या जवळ आहे ना. त्याला नोटीस म्हणून जवळजवळ 12 तास होत आले. त्याचा फोन बिन काय आला होता? माझी बायको म्हणून नेहमी गळा काढत असतो ना तो. आता कुठे गेले त्याचं प्रेम, त्याचा कळवळा? अगं त्याचे तुझ्यावरती जर खरंच प्रेम असतं ना तर त्याला नोटीस मिळाल्या त्यांनी तुझी मनधरणी करता ताबडतोब फोन केला असता. पण मला माहिती होतं हे असंच होणार. मला माहिती होतं. आणि तुला हेही सांगतो, याच्या पुढे तो काहीतरी स्टंटबाजी करण्याचा सुद्धा प्रयत्न करेल बघ, नेहमी सारखीच. म्हणजे अचानक आपल्याला एखादा फोन येईल की त्याचा ऍक्सिडेंटच झाला, तो आजारीच आहे, किंवा काही याच्या सडक्या मेंदूमध्ये काय काय शिजत असतं ना याची कल्पना सुद्धा मी करू शकत नाही. नाही पण आपण त्याच्या भंपकपणाला बळी पडायचं नाही, कळते ना तुला? या लढाईमध्ये मी एखादा वार सुद्धा माझ्यावर करायची त्याला संधी देणार नाहीये. माझं सगळं ठरलंय. मी तुझं आयुष्य सेट करेन. सध्या शुभ्राला सुद्धा आपण त्याच्यापासून दूरच ठेवू.
मी ऍडव्होकेट महाबळेंशी बोलून बघणार आहे. तुमच्या घटस्फोटानंतर तिच्या नावापडून मुधोळकरांचं शापित आडनाव काढून फेकून द्यायचंय मला. बाबा अहो तुम्ही त्यानं माझ्या मुलीला रडवलंय. त्या माणसाला मी एका पैशाचं सुद्धा सुख मिळू देणार नाही कधी. गौरांग, जेवणार आहेस? नाही. हे बघ, मी नाही वाढत हवं तर मंजुषाला किंवा चारू आत्यांना सांगते. माझा राग जेवणावर काढू नकोस. उपाशी झोपू नकोस प्लीज. कोण वाढणार यावर जेवायचं ठरत नाही माझं. मला किती भूक आहे त्यावर ठरतं. गौरांग, काय चाललंय? मला फसवतोयस का तू? मला कळत नाही, माहिती नाही मला. तुला मी नकोशी झाली आहे या घरात. तुझ्या डोळ्यासमोरही नकोय मी तुला. फक्त माझ्या पोटात तुझं बाळ आहे म्हणून सहन करतोयस. का सहन करतोयस मला? तिरस्कारच करायचा आहे तर तो तरी पूर्णपणे कर, मनापासून कर. उगाच कशाला स्वतःला. मला थोडी शांती मिळेल. सॉरी. जायला नाही सांगितलं मी तुला. मागे वळायला नाही सांगितलं. हे घे. हे काय? गिफ्ट. गिफ्ट? कशाला? हे गिफ्ट माझ्या बाळाच्या आईसाठी नाही, माझ्या बायकोसाठी. गौरांग, हे बघ, जे झालं ते झालं. आता इथून पुढे जे होणार आहे ते जास्त महत्वाचं आहे. माफ केलंस तू मला? माहित नाही, पण जिच्यावर प्रेम केलं तिचा एवढा तिरस्कार नाही करू शकत. आई, मी अनघाच्या जुन्या घरीही जाऊन आलो. सगळीकडे फोन करून पाहिले. अनघाचा कुठेच पत्ता नाहीये. मला एक सांग, सकाळी ती इथून जायच्या आधी तुमच्यात काही बोलणं झालं होतं? हा, म्हणजे विशेष असं काही नाही झालं, पण ती म्हणाली की माझ्यासारख्या मैत्रिणींनी सत्यजितच्या आयुष्यात असण्याची गरज नाहीये, असं काहीतरी ती म्हणत होती. हे असं ती स्वतःहून म्हणाली. विषय कसा निघाला? म्हणजे मी तिला घराबाहेर जायला सांगितलं असं तुला म्हणायचं? नाही, मी एवढंच विचारतोय की विषय कसा निघाला. हे बघ सध्या, तुझ्यामध्ये आणि त्या अनघामध्ये काही होतं किंवा आहे असं मला म्हणायचं नाही, पण ती जे काही बोलून गेली ते बरोबरच बोलली ना. तिच्यासारख्या बाईनं तुझ्या आयुष्यात नसलेलंच बरं. अगदी प्रॅक्टिकली विचार करायचा तर तुझ्यात आणि मंजिरीमध्ये जे काही घडलंय ते काय तुला वेगळं सांगायला नको. आई, मंजिरीच्या मनामध्ये तुम्हा दोघांबद्दल कुठलीही शंका राहता कामा नये. त्यामुळे ती या घरी कधी ना कधी परत येईल अशी आशा तरी बाळगू शकतो आपण. तुला असं अजूनही वाटतं की मंजिरी या घरात परत येईल? आज सकाळी आली मंजिरीच्या वकिलांनी पाठवलेली डिवोर्सची नोटीस. नाही नाही, असं होता कामा नये. परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी मला मंजिरीची भेट घ्यायलाच हवी.
हाय. हाय. सत्यजित उठला नाही अजून? उठले असतीलही कदाचित. आणि असेही आजकाल ते झोपतात कुठे? रात्री गच्चीवर किंवा बाहेर फेऱ्या मारत असतात. दिवसभर स्वतःला खोलीत कोंडून घेतात. आपण बोलायला गेलं नाही तर स्वतःहून बोलायलाही येत नाहीत दिवसभर. खरंच विहंग, दादांची अशी अवस्था पाहवत नाही आता. आणि आता तर हे सगळं आणखीनच कठीण होणार आहे. म्हणजे काय झालंय? काल मंजिरी वहिनींच्या वकिलाने डिवोर्सची नोटीस पाठवली. अरे देवा. म्हणूनच कदाचित शालिनी मावशी सुद्धा कालपासून खूप डिस्टर्ब आहेत. मला असं वाटतं दादांनी त्यांना सांगितलं असावं. होय. विहंग, आपण एक काम करूया. आपण दोघं जाऊन बोलूया ना मंजिरी बहिणींची. मी अगदी शुभ्राची शपथ घेऊन त्यांना सांगेन की दादा आणि अनघाताईंमध्ये असं काहीच नाहीये जसं त्यांना वाटतंय. मी राहिले अनघाताईंकडे. माहिती आहे मला सगळं. विहंग, तू जसं दादांचा मित्र आहेस तशीच ती त्यांची मैत्रीण आहे. कसं आहे मंजुषा, त्या दिवशी अनघा इथे होती ही एक ठिणगी होती, पण बाकी काही कारणं आहेतच ना. हो, पण जे चुकीचं आहे ते चुकीचंच आहे ना, हे तरी त्यांना सांगायला नको का? मी आधी सत्यजितला भेटून गेलो. इथे काय टेन्शन कमी आहेत का? आता आणखीन काय झालं? दादानी काय? काही नाही, म्हणजे आमच्या त्या बिझनेस मधलंच काही छोट्या मोठ्या अडचणी आहेत. मी चहाच बघते. लवकर उठलास? तू केव्हा आलास? हा काय आता एवढ्यातच? मला जरा बोलायचंय. दादाने एक नवीन गेम सुरू केलाय. तो सध्या मार्केटमध्ये चढ्या रेटने जमिनी विकत घेतोय. कालच्या एका दिवसात त्याच्या माणसांनी जवळजवळ 60 डील फायनल केली. आता 7 ही अतिशयोक्ती असेल कदाचित, पण त्यातली 4 जरी फायनल झालेली असली तरी आपल्यासाठी ती धोक्याची घंटा आहे सत्यजित. आणि दादा जर अशा चढ्या रेटने जमिनी विकत घेत राहिला तर मग आपल्याला कोणीही विचारणार नाही. सध्या मार्केट पण डाऊन आहे, त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये जमिनी विकत घेणं एवढ्या चढ्या रेटने मूर्खपणाच आहे. आणि मला माहिती आहे दादा हा मूर्खपणा जाणून बुजून करतोय, आणि त्याच्या या मूर्खपणामागे कुठला तरी अतिशहाणपणा दडलेला आहे. दादाला काय हे सगळं परवडू शकतं, त्याच्याकडे खोऱ्यानं काळा पैसा आहे. पण हे जर असंच चालू राहिलं ना सत्यजित, तर मग आपण वाईप आउट होऊ. तुझं लक्ष ना माझ्या बोलण्याकडे? आहे माझं लक्ष आहे. मला हेही कळतंय की आता या क्षणी मी माझ्या बाह्या सरसावून या सगळ्यामध्ये उडी घ्यायला हवी. आपण दोघांनी मिळून त्या दादाची नांगी ठेचायला हवी. सगळं कळतंय विहंग, पण ते करण्याचं बळ नाही अंगात माझ्या. मला काहीही करावं असं वाटत नाही, कोणाशी बोलावं असं वाटत नाही, कुठे जावं असं वाटत नाही. सत्यजित, तुला माहिती, मी तुला कुठल्या गोष्टीसाठी सगळ्यात जास्त मानतो. तुझ्या इतकी जबाबदारीची जाणीव असलेला माणूस मी दुसरा पाहिला नाहीये. पण आता ही जाणीव सोडून चालणार नाही. अरे आपला बिझनेस आहे, तुझं घर आहे, तू स्वतः आहेस. संजरी शिवाय हे सगळं निरर्थक आहे. काल नोटीस मिळाल्यानंतर बोललास त्यांच्याशी? मग बोल सत्यजित. हे बघ, कोर्टबाजी करायची झाली तर ती वकील करतील.
पण हे भांडण जे आहे ते फक्त तुमच्या दोघात आहे. माझं काहीच भांडण नाही अभिंग. माझ्याजवळ फक्त माझा पश्चात्ताप आहे. तुला संवाद साधावा लागेल सत्यजित. जाऊन बोल वहिनींशी. जे झालंय त्याबद्दल नाही, तर जे झालंय ते आयुष्यातून पुसून कसं टाकता येईल त्याबद्दल. जा, जाऊन त्यांना भेट. त्या दिवशी अनघाला इथे पाहिल्यानंतर ते चिडले असतील, पण आता शांत फ्रेम ऑफ माइंड मध्ये तुम्ही दोघ जण बोला. अरे कदाचित काहीतरी तोडगा निघेल ना. तू तू ह्या टोकाला जाशील असं नव्हतं वाटलं मला. म्हणजे एक वेडी आशा होती मनात, तुझ्यात आणि सत्यामधले वाद मिटतील, तू तू घरी परत येशील. आमच्यात वाद कधीच नव्हते आई. त्यांनी विश्वास मोडलाय माझा, आणि या मोडलेल्या विश्वासाच्या जोरावर हे नातं पुढे कसं रेटायचं हे कळलं नाही मला. आदर्श संसार कसा असावा यावर बोलायचं मला काहीच हक्क नाहीये. म्हणजे माझ्या संसाराची कथा माहिती आहे तुला. तरी पण असं वाटत होतं की एकाने कुणीतरी मन मोठं करून जर. त्याचसाठी तर परवा संध्याकाळी आले होते ना मी आई. पण पदरी निराशाच पडली माझ्या. नाही नाही, हे बघ, प्रियाच्या बाबतीत सत्यजित चुकला, सपशेल चुकला, हे त्यांनी पण मान्य केलं. पण पण जर तो म्हणतोय की अनघाची आणि त्याची फक्त मैत्री आहे, आणि अगं मी स्वतः त्या बाईला समज दिलीये. मी सांगितलं तिला की तू सत्यजितच्या आयुष्यातून निघून जा. म्हणजे तुम्हाला सुद्धा 100% खात्री नाही ना की अनघा आणि सत्यजित मध्ये फक्त मैत्रीचं नातं आहे? नाही, तसं नाही. पण ह्या सगळ्यामध्ये आमचा काय दोष आहे ग मंजिरी? आम्ही तुझे कोणीच नाही का? हा, तू तू स्वतःला आणि शुभ्राला आमच्यापासून का तोडतीये? मी कुठे तोडलंय? तुमचं आणि शुभ्राचं नातं आजही तसंच आहे आणि कायम तसंच राहील. नाही का? त्या हक्काला काही सुद्धा अर्थ नाही. जिला असा अंगा खांद्यावर खेळवत वाढवायचं, तिला याचं तिराहितासारखं 8-15 दिवसांनी भेटायचं नाही. ते 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 बरोबर नाहीच. आई आई तुमचं म्हणणं पटतंय मला. विश्वास ठेवा माझ्यावर. हे एक पाऊल उचलताना मी सुद्धा 1000 मरणं मेली. पण आई मी जशी तुमची सून आहे तशीच मी माझ्या बाबांची लेक सुद्धा आहे. या प्रकरणात त्यांना इतक्या यातना भोगायला लागल्यात, त्याचा विसर मी स्वतःला कसा पडू देऊ? म्हणजे या सगळ्यामध्ये तुझी मर्जी कमी आणि सरनाईक साहेबांची इच्छा जास्त आहे. आमचा संसार मोडण्याचं खापर माझ्या बाबांवर कोणी फोडू नये. सॉरी आई, खरं तर मी विषय काढणार नव्हते. पण आई तुम्हीच मला सांगा, तुमच्या संसारात सुद्धा तुम्ही हेच केलं ना जे आज मी करते? इथे माझ्यासाठी निर्णय घ्यायला माझे बाबा आहेत, तुमच्याकडे तुमचा मुलगा होता. पण कुठेतरी तुमच्याही मनात काहीतरी तडकलं होतंच ना. म्हणून तुमचं सौभाग्य शाबूत असून सुद्धा तुम्ही संन्यास भोगताय. मला वाटतं मुधोळकरांच्या सुनांच्या नशिबी हेच भोग आहेत बहुतेक.
येते. आई आई मला आठवतंय आई मागे एकदा सत्यजितने माझ्या मुलीच्या खोलीतून मला हात धरून बाहेर काढलं होतं. म्हणाले होते माझ्या मुलीला जेव्हा गरज असेल तेव्हाच यायचं, फक्त तुझी गरज नाही आम्हाला. पण तेव्हा तेव्हा तुम्ही एकट्या माझ्या बाजूने उभ्या राहिला. माझ्या बाजूने एवढ्या भक्कमपणे उभं राहणं माझ्या आईलाही जमलं नाही हो कधी. माझ्यासाठी तुम्ही तुमच्या पोटच्या मुलाशी दावा मांडला. आई मी खरं सांगते, हे मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत नाही विसरत. आणि म्हणून नाही, तुमच्यात आणि माझ्यात किंवा तुमच्यात आणि शुभ्रात कधीच अंतर नाही पडू द्या. खात्री ठेवा तुम्ही. काळजी घे.